हा If your uncle meets you in the evening, हा how will you greet him? शिकवले आपण हे. वाचा तिथलं. सायंकाळी सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी गुड नाईट. पण आता इथं इव्हिनिंग विचारले. इव्हिनिंग 5-6 वाजता काय म्हणतो आपण? इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. किती सोपा प्रश्न आहे. प्रश्नातच उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. Question number 22. हा Choose the incorrect option. हा Boys, bushes, हा catches, हा catches. Option 3. Catches. काय येतं त्याचं मग? Catch. कॅच. काय येतं? Catches. नेक्स्ट. अनेक वचन, प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्म, ह्याच्यावरचे क्वेश्चन आहेत. Both. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 23 वर पॅराग्राफ आहे, आधी वाचा. Read the following passage carefully and answer the question. The cuckoo is lazy bird. She never builds a nest. शी नेवर काय म्हणलं पुढं? बिल्ड. हा A nest. She never Hatches. हॅचेस her ओन यंग. own young. She is always busy in singing for the rest. हा She sings songs and leads for 3 months. That is April, May and June. क्वेश्चन वाचा. त्याच्या ह्या पॅराग्राफवरचा क्वेश्चन वाचा. Find out opposite of इंडस्ट्री. इंडस्ट्रियस. हा industrious हा from the passage. म्हणजे इंडस्ट्रियस या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द निवडा. पर्याय. Lazy, young, busy, abroad. सांगा मग कुठला शब्द आहे? Option 4. Young नाही. यंग येत नाही, लेझी पण येत नाही, बिझी पण येत नाही, ओन स्वतः. ओन म्हणजे स्वतः. हा नेक्स्ट. Question number 24. How many months are mentioned in the passage? म्हणजे काय? अर्थ सांगा. म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती किती महिन्यांचा हा? उल्लेख आहे. मेन्शन म्हणजे काय? मेन्शन उल्लेख करणे. हा कोणते कोणते महिने आले ते सांगा. एप्रिल, मे, जून. किती झाले? 3. म्हणून पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. Question number 25. What kind of the bird is cuckoo? म्हणजे कक्कू म्हणजे कोण? आता कोण सांगते? थांब जरा, सांगू नको तुम्ही. मुलींना समजलं का? सांग. कक्कू म्हणजे? शबास. कक्कू म्हणजे कोकिळा. तिच्याविषयीचा पॅराग्राफ आहे. आणि प्रश्न आहे की व्हॉट काइंड ऑफ द बर्ड इज कक्कू, म्हणजे कोणत्या प्रकारचा पक्षी आहे कक्कू? कसला? आणि पर्याय वाचा. Young, old, lazy, sweet. ह्या 4 पैकी त्या कक्कूला कुठला शब्द वापरलाय? Lazy. पहिल्याच वाक्यामध्ये आहे बघा. The cuckoo is a lazy bird. लेझी म्हणजे काय? LAZY. लेझीचा अर्थ कुणाला माहिती आहे? काय? कुणालाच माहित नाही? शबास, तुमच्यासारखे सगळे. लेझी म्हणजे अत्यंत आळशी, आळसपणा. मग कक्कू ही लेझी आहे का? कारण ती कशामुळे तिला आळशी म्हणले सांगा? कारण ती काय करती?
गाणं म्हणत हिंडती, गाणं गाती कक्कू. आणि जेव्हा अंडी घालायची वेळ येते ना तर ती स्वतःचं नेस्ट बनवत नाही. नेस्ट म्हणजे घरटं. इथं दिले बघा. शी इज ऑलवेज बिझी इन द सिंगिंग फॉर द रेस्ट. आणि पुढं काय दिलंय? शी नेवर बिल्ड्स अ नेस्ट. स्वतःचं घरटं कधीच बनवत नाही. ती अंडी कावळ्याच्या घरट्यात नेऊन घालते आणि कावळाच ती अंडी उबवतो आणि त्याच्यातून पिल्लं बाहेर पडल्यावर कळतं की अरे ही तर कोकिळीची पिल्लं आहेत. म्हणून त्याला लेझी हा शब्द वापरलाय. कुणाला? कुणाला? कोकिळेला. समजलं? प्रश्नपत्रिकेचा अर्थ समजला का? सांगा मला कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न यायला लागले? आपण जे शिकवलेले घटक परवानगी, त्याला परमिशन म्हणले. परमिशन, रिक्वेस्ट, ते गुड इव्हनिंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, सगळं जे आपण शिकवले ना बाळांनो, त्याच्यातले प्रश्न 25 करते. ह्या सगळ्या शिकवलेल्या ह्याच्यावरच प्रश्न आहेत. ह्याच्या बाहेरचं काय विचारलंय का? म्हणजे आपलं पाठांतर काय पाहिजे? सगळे तक्ते पाठ पाहिजे. काय पाहिजे? ज्याचं पाठांतर आहे त्याला 100% इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. ज्याचं पाठांतर नाही त्याला मार्क पडणार नाही. त्याच्यामुळे आजपासून घरी जायचं, जेवायच्या आधी रोज 10 शब्द पाठ करायचे. रोज 10 केले तरी होते पटकन हे. बरोबर आहे का? एका दिवसात होणार नाही, पण रोज 10 तरी शब्द पाठ 100% होतील. मॅडमचा घसा बसेपर्यंत मॅडम का ओरडून सांगायला? कारण माझे पाठ आहेत शब्द. तुम्हाला पाठ नाही म्हणून तुम्ही पाठ करा. ओके, चला.